त्यानंतर विदुरजींना महाराज मैत्रेय ऋषींना विदुरजींनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणे महान पतिव्रता जी सती अनुसया होती, तिचं पातिव्रत्य भंग करण्यासाठी तिन्ही देवांना अवतार का घ्यावा लागला? असं काय अनुसयामध्ये होते की त्यांना तो अवतार घ्यावा लागला? मग ब्रह्मदेवानी कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली की म्हणे ऐका म्हणे मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेवानी अत्री ऋषींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा केली. तेव्हा ते आपली पत्नी अनुसया आणि अनुसयासह तप करण्यासाठी एका वनामध्ये निघून गेले आणि निर्विंध्या नदीच्या सानिध्यामध्ये तपाला त्यांनी सुरुवात केली. 1000 वर्षापर्यंत वायू भक्षण करून थंडी, ऊन, वारा इत्यादीची पर्वा न करता त्यांनी एका पायावर उभारून तप केलं. आणि त्याचवेळी अत्री ऋषी मनोमन प्रार्थना करत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे आणि त्याने मला स्वतःसारखे संतान द्यावे. त्या तपश्चर्यामुळे अत्री ऋषींचं तेज एवढं वाढलं की ते तेज त्यांच्या मस्तकातून निघून सर्व तिन्ही लोकांना तप्त करायला लागलं. मग जगतपती जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघच्या त्या आश्रमामध्ये अवतरले. मग तिन्ही देवांचं एकाच वेळी आगमन झाल्यामुळं त्यांनी तिन्ही देवांना साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं मी संतान प्राप्तीसाठी फक्त सुरेश्वरांचेच आवाहन केले होते, आपण तिघही का आलात? मग त्यांनी सांगितले की देवानी सांगितलं आपण सत्यसंकल्प आहात, सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर आहे, तुम्हाला आमच्याच अंशाच्या रूपामध्ये 3 पुत्र होतील असं त्यांनी सांगितलं आणि वर देऊन अंतर्धान पावले. आता ही कथा मी एकदम अशी कॅज्युअल ह्याच्यामध्ये सांगणार आहे. आपल्याला दत्त अवताराची कथा आहे. अशी कथा म्हणजे कथेचा आशय आपल्याला समजून घ्यायचा आहे. जी कथा आहे ती अशीच आपलं साध्या बोलीभाषेमध्ये आहे. मग एक दिवसाचा प्रसंग असेल की अनुसयाचा विवाह अत्री ऋषींसोबत झाला. अनुसया पण महान पतिव्रता होती. एकदा दुष्काळ पडला म्हणे तर तिचं इतकं तप होतं की सकाळी तिने धान्य पेरायचं आणि दुपारी काढायचं आणि संध्याकाळी सर्वांना वाटायचं. म्हणजे इतकी ती महान पतिव्रता होती. अनुसयासारखी नारी ह्या पृथ्वी तलावर नव्हती. आणि एकदा काय झालं, तिघेही देव जे होते ब्रह्मा, विष्णू आणि महेश सृष्टीचे चलनवलन चांगलं चाललं आहे का ह्याच्यासाठी त्यांनी एक मीटिंग घेतली. कलियुग सुरू झालेलं आहे म्हणे की आपण एकदा आढावा घेऊ की काय कसं चाललं आहे ह्याचा. म्हणून ते सगळे एकत्र आले. बराच वेळ गेला. सर्वांना हे म्हणजे असं वाटलं की आता आपल्या ज्या पत्न्या आहेत तिघांच्याही त्या आता खूप रागवतील म्हणून आपापल्या घरी ते निघून गेले स्वधामाला. महादेव कैलास पर्वतावर आले तर पार्वती देवी रुसून बसल्या होत्या. त्यामुळे उठसूट तुम्ही आपलं ते गाडगी मोडकी फोडण्यामध्येच दंग असतं म्हणे, कधीतरी तुम्ही मला वेळ द्या, कधीतरी माझा विचार करा म्हणे. एकदा गेलं की तुम्ही तुमच्याच कारभारामध्ये व्यस्त असता. मग ते म्हणे काय करावं अशी तुझी इच्छा आहे म्हणे, मला आज तुम्ही फिरायला घेऊन जा म्हणे. ते म्हणे कुठं फिरायला घेऊन जाऊ? आकाशगंगेमध्ये आपण विहार करायला जाऊ म्हणे. मग त्यांनी नंदीला आदेश दिला की म्हणे बाबा तुझ्या मालकिणीला फिरायला जायचं आहे तर आपण काय करू, त्या ह्याच्यावर नंदीवर बसून फिरायला जाऊ. ठीक आहे म्हणे. मग इकडं काय झालं, सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव आले, इकडं सावित्री देवी रुसून बसल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आल्यानंतर जेव्हा पाहावं तेव्हा म्हणे तुम्ही मडकी घडवण्यामध्ये व्यस्त असता, तुम्ही मला कधीच वेळ देत नाही असं म्हटल्यानंतर ते म्हणे मग आता काय करावं अशी तुझी इच्छा आहे? मग ते म्हणे आपण कुठेतरी फिरायला जाऊ. ते नाही आकाशगंगेलाच जायचं होतं. तेही निघाले आकाशगंगेला. हंसाला बोलवलं, त्यांचं वाहन हंस आहे आणि ते सगळे मिळून फिरायला निघाले. मग इकडं राहिल्या लक्ष्मी देवी. विष्णू त्यांच्या तिकडे आल्याबरोबर त्यांनी लगेच रागा करायला सुरुवात केली की म्हणे तुम्ही असं कसं काय म्हणे, तुम्ही मला काहीच वेळ देत नाही, तुम्हाला सारखं आज काय गजेंद्रांनी बोलवलं, उद्या काय पुंडलिकांनी बोलवलं, परवा काय प्रल्हादांनी बोलवलं, माझ्यासाठी तुम्हाला कधी वेळ आहे? तुम्ही अहम भक्त पराधीना. तो जे विष्णू आहेत ते कुणाच्या अधीन आहेत? भक्तांच्या अधीन आहेत. भक्त जे म्हणलं ते करणार. तर तुम्हाला कधीच माझी पर्वा नाही असं तसं म्हटल्यानंतर म्हणे मग ठीक आहे आता काय करू म्हणे आपण फिरायला जाऊ म्हणे. मग त्यांनी गरुडाला बोलवलं. तेही दोघं जण निघाले. मग तिघांची आकाशगंगेमध्ये कुठेतरी एका ठिकाणी भेट झाली. भेट झाल्यानंतर सर्वजण म्हणे की ब्रह्मदेव म्हणाले की आपण एक काम करू, आपण ब्रह्मलोकामध्ये जाऊ आणि तिथंच आपलं जे काही चर्चा करायची आहे ते आहे आपण तिथं करू. आणि मग ह्या तिघी जणी एकत्र जमल्या आणि त्याच वेळेस कुणाचं आगमन झालेलं आहे? आपल्या नारदांचं आगमन झालेलं आहे. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, गोविंद जय जय, रमा रमण हरी गोविंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय.
त्या ठिकाणी नारद महाराज आलेले आहेत. आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की ह्या तिघांची काहीतरी गहन विषयावर चर्चा चाललेली. ते म्हणले आपलं काही इथं आता काम नाही. मग त्यांनी 8 डोकं पाहिलं तर ह्या तिघीजणी बसलेल्या होत्या, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. मग त्यांनी तिथे गेले. तिथे गेल्यावर म्हणे काय चाललं आहे, म्हणे आज काय बेत आहे वगैरे असं तसं चर्चा केली. एकमेकांशी थोडं गप्पा झाल्या. म्हणे काय नारद आहे, म्हणे आजकाल तुमची स्वारी दिसत नाही आहे, कुठे आहेत तुम्ही. म्हणे काय सांगू माते, म्हणे त्या पृथ्वी तलावर गेलो होतो म्हणे. तर ते म्हणे मृत्यू लोकात सारखं सारखं तुझं काय काम आहे, तिथं तर काही चांगलं नाही असं सांगतात. सध्या कलीचं राज्य आहे, खूप अराजकता आहे, भावाभावांमध्ये वैर आहे, सर्वजण पैशांच्या मागे लागलेत, बायकोचा भाऊ सल्लागार झालेला आहे, घराघरात कलह चालू आहेत, खून दरोडे. आणि तिथं काय तू सांगतो म्हणे नद्या आटल्या आहेत, वृक्ष नाहीत, फळं नाहीत, मग तू काय करतोस म्हणे मृत्यू लोकात जाऊन. म्हणे अहो काकू असं काही बोलू नका म्हणे, फार तिथं गंभीर विषय आहे म्हणे सगळा. ते म्हणे काय झालं तू सांग तरी. म्हणे मृत्यू लोकामध्ये आमच्यासारख्या सुंदर स्त्रिया आहेत का म्हणे. तर ते म्हणे तुमच्या तिघींपेक्षा काय म्हणे, तुम्ही तिघी काहीच नाहीत म्हणे त्यांच्यापुढे. अशी एक स्त्री पृथ्वी तलावर आहे की जी सकाळी धान्य पेरती, दुपारी उगवती, संध्याकाळी वाटती. तुमचं काहीच तिचं चालणार नाही म्हणे. तुमच्यापेक्षा सुंदर आणि पतिव्रता स्त्री आहे. मग बायकांना कसं आहे की आपल्याला कोणी काही म्हणलं की त्यांचा लगेच तिळपापड. तुम्हाला कालचाच प्रसंग सांगतो म्हणे की तिला वारा घाबरतो, पृथ्वी घाबरते, वरुण देव, इंद्रदेव घाबरतात, अग्निदेवसुद्धा तिला घाबरतो म्हणे. काल पहाटे म्हणजे त्या आश्रमात मुक्कामाला गेलो होतो म्हणे आणि भल्या पहाटे मला जाग आली. तर पायातल्या नुपुरांचा छूम 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 असा आवाज यायला लागला म्हणून मी बघितलं म्हणे जाऊन. तर त्या आश्रमामध्ये काळ्या कुट्ट स्त्रिया, अंगावरचे वस्त्र मलिन झालेले, तो आश्रम झाडत होत्या म्हणे. आणि झाडता झाडता असं झालं की एका क्षणामध्ये त्या सगळ्या स्त्रिया इतक्या सुंदर झाल्या आणि त्याचाच उजेड पूर्ण आश्रमामध्ये पडला म्हणे. आणि मला इतकं आश्चर्य वाटलं. त्या स्त्रियांना मी नमस्कार केला आणि विचारलं म्हणे की तुम्ही कोण आहात म्हणे, की तुम्ही आत्ता तर इतक्या मलिन होतात, खराब होतात, तुमचे कपडे असे होते, तुमचे चेहरे काळेभोर होते, तर तुम्ही कोण आहात. तर म्हणे नारदा तू आम्हाला ओळखला नाहीस का. मग कोण आहेत तुम्ही. तर ते म्हणे आम्ही सगळ्या नद्या आहेत म्हणे. कोणकोणत्या नद्या होत्या. गंगा, सिंधू, सरस्वती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. अशा सगळ्या ज्या नद्या होत्या त्या शुद्ध होण्यासाठी त्या आश्रमात आल्या होत्या. त्या म्हणे की रोज आम्ही काय करतो की सगळे मनुष्य प्राणी आपलं पाप धुण्यासाठी आमच्याकडे येतात आणि आमचं पाप स्वच्छ करण्यासाठी आम्ही या आश्रमात येतो म्हणे. कारण इथं एक पतिव्रता स्त्री राहते म्हणे, तिची सेवा करण्यासाठी आम्ही येतो. मग त्या तिघींचे लगेच कान टवकारले. ते म्हणे कोण आहे वरती सांग लवकर. मग नारदांनी सांगितले की त्या महान पतिव्रतेचा एक आश्रम आहे आणि ती अत्री मुनींची भार्या आहे म्हणून सांगितलं. मग झालं. एवढं काम झाल्याबरोबर नारदाला कळलं की आता आपलं काम संपलेलं आहे. ते मागच्या मागे निघून गेले. निघून गेल्यानंतर मग सगळ्यांना असं म्हणजे काय करावं आणि काय नको. मग तिघींनी सांगितलं, आपापल्या नवऱ्यांना आदेश दिला म्हणजे तुम्ही तिथं जा आणि त्या स्त्रीचा भंग केलंच पाहिजे असं सांगितलं. मग आता काय करणार. पत्नीचा आदेश काल आपण बघितलं ना, पत्नी संमित जो सल्ला आहे तो ऐकावाच लागेल. मग त्या तिघांनी जटा धारण केल्यात. तिघांनी पण आपला वेश बदलला, सुवर्ण मुकुट केला, जटा आल्या, वैजयंती माळा गेल्या, रुद्राक्षाच्या आल्या, विधभर शुभ्र दाढी आली, कमंडलू झोळी आली. आणि ते तिघे जण बालहट्ट, राजहट्ट, स्त्रीहट्ट, सर्वात घट्ट आणि न संपणारा असा कोणता आहे स्त्रीहट्ट. स्त्रीहट्ट पुरवण्यासाठी ते तिघही अनुसया मातेच्या आश्रमात आलेले. आल्यानंतर त्यांनी काय केलं की एक त्यांची चूक झाली. ते भिक्षा मागताना महाराज ते आले, त्यांनी स्वागत केलं अनुसयानी आणि तेवढे माई भिक्षा घाल. माई म्हणले की झालं ना, कसं पातिव्रत्य भंग करणार. मग त्यांनी सांगितले की आम्हाला भोजन पाहिजे म्हणे. माई तुझ्या हातचं भोजन दे. ठीक आहे म्हणे. मग आता तिने सांगितलं की तुम्ही स्नान संध्या वगैरे उरकून या, तोपर्यंत मी भोजनाची सिद्धता करते. आता देव खोटं बोलले की ते सत्व हरण करण्यासाठी आले होते, पण ते त्यांना सांगू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं, तिघांना पाटावर बसवलं, पाय धुतले, केळीचे पानं घेतले, ते नदीवर स्नान वगैरे करून आल्यानंतर त्याला तूप लावलं. एक एक पदार्थ वाढायला लागली. अलीकडे महादेव, मध्ये श्रीहरी, एकीकडं ब्रह्मा असे बसले होते. आणि ती आत गेल्यानंतर ते तिघा एकमेकात कुजबुज करायला लागले की आता काय करायचं. मग त्यांच्या लक्षात आलं की आता आपण असं काहीतरी काढलं पाहिजे की जेणेकरून हिचं सत्व हरण झालं पाहिजे.
मग त्यांनी सांगितलं की म्हणे माई आम्हाला इच्छा भोजन हवं आहे. ते म्हणे काही हरकत नाही, तुम्ही सांगा तुम्हाला काय इच्छा भोजन पाहिजे, तर आम्हाला नग्न होऊन जेवायला दे असं त्यांनी सांगितलं. त्याबरोबर तिच्या मनामध्ये पाल चुकचुकली, हे काही साधे भिक्षुक नाहीत. मग तिने विचार केला की आजपर्यंत अनेक याचक आश्रमात आले, परंतु कुणीच अशी याचना केली नव्हती. ज्या अर्थी ते इथं आले त्या अर्थी माझी कोणीतरी परीक्षा घेत आहे असं म्हणून ती आत गेली. पतीचं मनोमन स्मरण केलं, कमंडलूतलं तीर्थ घेतलं, त्यांच्या अंगावर शिंपडलं. त्याबरोबर ते तिन्ही जे लोक होते ते काय झाले, छोटे छोटे बाळं झाले. आणि मग तिघं जे वस्त्रहरण करायला गेले ते त्यांचेच वस्त्र हरले, दाढी गेल्या, मिशा गेल्या, सगळेजण ते तिघे जण बाळ रूपामध्ये आले. मग अनुसयेने तिघांनाही उचलून घेतलं, एका पाळण्यामध्ये ठेवलं, त्याला दूध वगैरे पाजवलं तिघांना. आणि इथं सुद्धा नग्न ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की न म्हणजे नाही आणि ग्न म्हणजे अग्नी, अग्नीवर शिजवलेलं नाही असे पदार्थ वाढायचे, असं थोडक्यात त्याचं आहे बरंच त्याच्यामध्ये पण चिंतन. दुसरा अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या अंगावर 6 वस्त्र आहेत. त्या नग्नमध्ये अजून पण एक चिंतन एक जणांनी मांडलेलं आहे की 6 वस्त्र जे आहेत ते कोणते आहेत, षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ आणि अहंकार. ह्या तिन्ही बाळांना हे षड्रूपी काढून टाकल्यानंतर आपल्याला कोणाची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. मग या तिन्ही बाळांना पाळण्यात गाणे म्हणत असताना म्हणजे पाळण्यात घातलं आणि गाणे म्हणायली. तेवढ्यामध्ये काय झालं, अत्री मुनी तिथं आले आणि त्यांनी पाहिलं की आश्रमात पाळणा हलताना दिसतो आणि पाहतात तर काय, पाळण्यात 3 बालकं दिसली त्यांना. त्यांनी कोण असावेत म्हणून ध्यान लावलं आणि त्यांना अंतर्ज्ञानाने समजले की हे तिघे जण कोण आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वराचे अंश आहेत. इकडं नारद मुनी काही शांत बसणार आहेत का, त्यांनी काय केलं, लगेच सत्यलोकात गेले आणि त्यांनी विचारलं की म्हणे आता झाली का हो म्हणे काकू त्या पतिव्रतेची फजिती, तुम्ही सांगितलं होतं का सगळ्यांना देवांना. ते म्हणे हो, आता बघ म्हणे ते आता बरोबर त्यांची फजिती होणार आहे म्हणे. आणि मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही 21 वर्ष वाट पहा म्हणे, मग कशी फजिती होती ते बघा. मग त्याप्रमाणे त्यांनी विचारलं काय झालं नारद, तू काय ते नीट सांग म्हणे, आम्हाला सविस्तर खुलासा कर. मग ते म्हणे काय पाहिलंय नारदात. तेव्हा आणि नारदांनी काय केलं, तिथे नाचायला लागले त्या हातात चिपळ्या घेऊन, बाबा बाळ असं करून. ते काही सांगायलाच तयार नाही. त्या तिघींना तो समजणं की काय झालं. ते म्हणे चला म्हणे तुम्हाला नेऊन दाखवतो मी काय झालंय तुमच्या नवऱ्यांचं, पहा म्हणे तिथं जाऊन. त्या तिघींनाही घेऊन ते पृथ्वी तलावर आलेत आणि सांगितलं की मग तिथं घेऊन गेले अत्री मुनीच्या आश्रमात. पाहिलं तर काय झालेलं होतं, पाळण्यामध्ये 3 बालकं होते ते. मग आल्यानंतर त्या तिन्ही देवींनी अनुसयाला सांगितले की आमचे नवरे आम्हाला दे म्हणे, हे काय म्हणे तू असं का केलं वगैरे, असं झालं दोघांमध्ये. ती म्हणे तुम्हाला तुमचे नवरे सांभाळता येत नाही, तुम्ही मला कशाला दोष देताय, ओळखा म्हणे आपापले नवरे आणि घेऊन जा, मला काय करायचं म्हणे तुमच्या. आता तिघे पालथे झोपलेले, तिघींनाही प्रश्न पडला की आता कसं ओळखायचं आपल्या नवऱ्यांना, तुम्ही तुमचं ओळखा आणि घेऊन जा म्हणे. आणि मग तिचा सगळा अहंकार त्या तिघांचाही नष्ट झालेला आहे आणि त्या तिघींनी पण भगवंताला शरण गेल्या. मग ते तिघे देव तिथं प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की अंशरूपाने आम्ही तुझ्याजवळ राहू. आणि प्रत्येक गोष्टी परमात्म्याचा अंश असल्यामुळे तिथं दत्ताचा अवतार त्या ठिकाणी झालेला. तिघं जण होते म्हणून काय झालं, दत्तात्रय त्यांचं नाव पडलेलं आहे. बोला दत्तात्रय भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा ते नारळ वगैरे फोडून. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. चिंतन श्री गुरुदेव दत्त.
आधी पाळणा घेऊ मग धावा. म्हणा. पाळणा म्हणा. हां पुष्पवृष्टी पाळणा झाले. हां सगळ्यांचा गोळा करा पाळणा होईपर्यंत. त्यांचं झालं की मी म्हणते. हां मग एक तुमचं पान. झालं की म्हणा. कमलासन विष्णू त्रिपुरारी आत्रि मुनीचे घरी सत्व हरवाले नवलपरी ब्रह्मद्रवडलीला दूरी प्रसंगा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे हर नमती मूर्ती होऊनी पुत्रांना पाहुनी हर्ष जानासे त्रिभुवनी राहे ऋषीचे सदनी बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे पालक बांधविला सायासी निर्गुण ऋषीचे वंशी पुत्र जन्मला अविनाशी अनसूयेचे कुशी बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे षट्दश नामासी आधार दत्तात्रय अवतार कृष्ण दासासी सुख थोर आनंद होतो फार बाळा जो जो रे सुकुमारा दत्तात्रय अवतारा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. चिंतन श्री गुरुदेव दत्त. एक दत्ताचं भजन म्हणा. म्हणा ना. कोणते म्हणा. देशमुख त्यांच्या हातात. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी
फिरता तुमचे चरण शुभंकर, फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदय पाखरू, घुमटा मधुनी हृदय पाखरू, स्वानंदे फिरले मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया, तुमच्या हाती माझ्या भवती, तुमच्या हाती माझ्या भवती, औदुंबर वसले मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नंतर म्हणतो. नाही म्हणून दत्ताये वो अवधूता, जगत्रयाचा नाथा, दत्ताये वो अवधूता, जगत्रयाचा नाथा, दत्ताये वो तू
चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त अवताराला कलियुगात का महत्त्व आहे? कलियुगामध्ये आता आपल्या जेवढे भगवंताचे अवतार झाले ते सगळे निजधामाला गेले किंवा काहीतरी त्यांचं शरयू नदीत प्रवेश करून राम अवतार संपला. त्याच्यानंतर श्रीकृष्णांना व्याधानी बाण मारला. पण दत्तगुरू जे आहेत तसं अशी कुठलीही कथा आजपर्यंत अजून अस्तित्वात नाही की दत्तगुरूंनी अवतार संपवलेला आहे. म्हणून दत्त हे आपल्यासाठी मार्गदर्शक. दत्तांनी आयुष्यामध्ये 24 गुरु केले. इतकं मार्गदर्शक सध्या आपल्या कलियुगामध्ये दत्ताचं महात्म्य त्याच्यासाठी आहे. सर्वांनी दत्तभक्ती जरूर केली पाहिजे, कारण दत्ताच्या रूपामध्ये परमेश्वर अजून आपल्या भूतलावर आहेत. त्याप्रमाणे त्यांची भक्तीचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे सगळ्यांनीच.